म्हणालात, फक्त चपलांपुरता नाहीये. आपलं आयुष्य, अनेक निवडी, सगळीकडे हे लागू होतं. अगदी. म्हणजे बघा ना, लेखात म्हटलंय की आपण इतरांकडे बघतो, त्यांच्या वस्तू, त्यांची लाईफस्टाईल, आणि मग आपल्याला पण मोह होतो. हो, होतोच. सुरुवातीला ते आकर्षण वाटतं खूप, पण नंतर कळतं की अरे हे आपल्या मापाचं नव्हतं. म्हणजे आपल्या गरजेचं, आपल्या परिस्थितीला, स्वभावाला हे जुळतच नव्हतं, आणि मग अडचणी येते. हो ना. आणि ही फक्त काही मोठ्या गोष्टींबद्दल नाहीये, अगदी रोजच्या जीवनात पण हे दिसतं. लेखात उदाहरणं पण आहेत. कोणती उदाहरणं दिली आहेत? जसं की समजा शेजाराने किंवा मित्राने मोठी गाडी घेतली, मग आपल्याला पण वाटतं आपण पण घ्यावी. स्टेटस सिम्बॉल वगैरे. हो, मग आपणही कर्ज काढतो, पण ते हप्ते फेडताना जे ओढाताण होते ते ओझं वाटायला लागतं. गाडीचा आनंद बाजूलाच राहतो अनेकदा. अगदी बरोबर. म्हणजे ती गाडी आपल्या आर्थिक मापाला झेपणारी नव्हती मुळात. वर तरी एखादा डिझायनर ड्रेस भारी दिसला